देवघराचे अत्यंत महत्त्वाचे नियम. घराच्या सुखसमृद्धीसाठी घरात देवघर कसे असावे. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण देवघराचे काही नियम पाहणार आहोत. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घराला मंदिर मानले जाते आणि या मंदिराचा सर्वात पवित्र, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले देवघर. आता देवघर ही केवळ मूर्ती ठेवण्याची जागा नाही, तर ती संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरवणारे मुख्य केंद्र आहे. पण अनेकदा आपल्याला माहीत नसते की देवघर नेमके कुठे असावे, मूर्ती कशा ठेवाव्यात आणि पूजेचे नियम काय आहेत. आता चुकीच्या पद्धतीने ठेवलेले देवघर घरात अशांती किंवा आर्थिक नुकसानही आणू शकते. म्हणूनच आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण देवघराचे असे महत्त्वाचे नियम पाहणार आहोत, जे प्रत्येक घरात पाळलेच पाहिजेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण बघूया देवघराचे काही महत्त्वाचे नियम. यामध्ये पहिला नियम आहे देवघराची योग्य दिशा. आता वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे ईशान्य दिशा, ज्याला आपण देवाची दिशा मानतो. जर ईशान्येला जागा नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशा उत्तम मानली जाते. आता पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. आता दक्षिण दिशेला देवघर असणे पूर्णपणे टाळावे. आता बघूया दुसरा नियम. आता दुसरा नियम आहे देवघर कुठे नसावे. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. देवघर कधीही बेडरूममध्ये, स्वयंपाकघरात, किचन ओट्याच्या अगदी खाली किंवा वर अथवा बाथरूमला लागून नसावे. तसेच जिन्याच्या खाली कधीही देवघर बनवू नये, यामुळे घरात नकारात्मकता वाढते. आता बघूया आपण तिसरा नियम. आता तिसरा नियम आहे मूर्तीची उंची आणि मांडणी. देवघरात ठेवल्या जाणाऱ्या मूर्तीची उंची फार मोठी नसावी. घरगुती देवघरासाठी मूर्ती 2 ते 4 इंच इतकी असावी, म्हणजेच अंगठ्यापेक्षा मोठी नसावी. तसेच देवाची मांडणी करताना एकाच देवाच्या 2 मूर्ती किंवा फोटो शेजारी ठेवू नयेत. आता बघूया चौथा नियम. चौथा नियम आहे मूर्तीचे तोंड आणि आसन. देवघरातील मूर्ती कधीही थेट जमिनीवर किंवा लाकडावर ठेवू नये. त्याच्या खाली नेहमी लाल किंवा पिवळ्या रंगाचे सुती किंवा रेशमी वस्त्र अंथरावे. देवाचे चेहरे एकमेकांसमोर नसावे, ते नेहमी समोरच्या बाजूला पाहणारेच असावेत. आता आपण बघूया पाचवा नियम. भग्न किंवा तुटलेल्या मूर्ती. देवघरात कधीही भंगलेली गेलेली, तळ गेलेली मूर्ती व फाटलेला देवाचा फोटो ठेवू नका. अशी मूर्ती घरात असणे अशुभ मानले जाते. जर अशी मूर्ती असेल तर ती आदर आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करावी किंवा एखाद्या झाडाखाली ठेवावी. आता 6वा नियम. देवाचे स्थान आणि नियम. पूजेच्या वेळी दिवा लावणे अत्यंत पवित्र मानले जाते. दिव्याचे स्थान नेहमी देवाच्या उजव्या बाजूला, तुमच्या डाव्या बाजूला असावे. दिवा लावताना तो तुपाचा किंवा तेलाचा असावा आणि तो पूजा संपेपर्यंत शांत होणार नाही, याची काळजी घ्यावी. नियम क्रमांक 7. कलश आणि शंखाचे महत्त्व. देवघरात एक छोटा तांब्याचा किंवा पितळेचा कलश नेहमी पाण्याने भरून ठेवावा. त्यामध्ये थोडे गंगाजल आणि तुळशीचे पाने टाकावे. तसेच देवघरात डाव्या बाजूला शंख ठेवावा. शंखाची पूजा रोज करावी, यामुळे घरातील वास्तू दोष दूर होतात. आता नियम क्रमांक 8. जुने निर्माल्य आणि स्वच्छता. आता अनेकांच्या घरात आदल्या दिवशीचे सुकलेली फुले किंवा हार देवावर तसेच राहतात. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर सर्वात आधी जुने फुले म्हणजे निर्माल्य बाजूला करावी. देवघर स्वच्छ कपड्याने पुसावे आणि मगच नवीन पूजा करावी. सुकलेली फुले घरात नकारात्मकता आणतात. आता नियम क्रमांक 9. पूर्वजांचे फोटो म्हणजे पितरांचे फोटो. हा नियम बऱ्याच घरामध्ये पाळला जात नाही. आपले पूर्वज किंवा दिवंगत व्यक्ती आपल्यासाठी आदरणीय आहेत, पण ते देव नाहीत. त्यामुळे पूर्वजांचे फोटो कधीही मुख्य देवघरात देवांच्या सोबत ठेवू नयेत. त्यांचे फोटो घराच्या दक्षिण भिंतीवर वेगळे लावावेत.
नियम क्रमांक 10. कुलदेवता आणि इष्टदेवता. प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता असते. देवघरात तुमच्या कुलदेवी किंवा देवतेचा फोटो किंवा मूर्ती असणे अनिवार्य आहे. त्यांची रोज पूजा केल्याने घराला एक सुरक्षा कवच लागते. नियम क्रमांक 11. देवघरातील वातावरण आणि शांतता. देवघर असलेल्या खोलीत किंवा जागेत शांतता असावी. पूजेच्या वेळी मनात कोणतेही वाईट विचार आणू नका. घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी धूप किंवा उदबत्ती नक्की लावावी. मंत्रोच्चार किंवा स्तोत्र पठण केल्याने देवघराची ऊर्जा अधिक शक्तिशाली होते. नियम क्रमांक 12. आपले देवघर जितके स्वच्छ, साधे आणि नियमानुसार असेल तितकीच घरातील सदस्यांची प्रगती होईल आणि मानसिक शांतता लाभेल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासह. तोपर्यंत प्रसन्न रहा, आनंदी रहा. धन्यवाद.